पुढची बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूरमध्ये तुफान पाऊस बरसला आणि या बरसलेल्या पावसामुळे आता बळीराजा चांगलाच सुखावलेला आहे। शेतकऱ्यांनी अगोदरच पेरणीपूर्व मशागती केल्या असून शेतकरी पेरणीसाठी लगबग करताना दिसतायत आणि याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी। पाहूया। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मान्सून पूर्व पावसाने जे आहे ते हजेरी लावलेली आहे। त्यातच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी कान्होरी गावामध्ये आपण बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीला जो आहे तो त्याचा फायदा होणार आहे। आपण जर बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो झालेला आहे आणि या दरम्यानच खरीप पिकांना जे आहे ते पेरणीयोग्य पाऊस जो आहे तो झाल्यामुळे आता शेतकरी राजा जो आहे तो आता मोठ्या प्रमाणात सुखासुखी सुखावलेलाच आपलं चित्र दिसून येते। शेतकऱ्यांनी आधीच पेरणीपूर्व मशागती ज्या आहेत त्या केलेल्या आहेत आणि आपण जर बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात जो पाऊस झाला त्यामुळे शेतकरी राजा जो आहे तो सुखावलेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। काका काय सांगाल, आता कशा प्रकारे पेरणी असणार आहे? पावसाने दमदार अशी एंट्री केलेली आहे, 2 दिवस चांगला मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि ह्याचाच आम्हाला फारसा आनंद वाटतो की ह्याच्या अगोदर आम्ही मशागत वगैरे सगळे भरपूर करून ठेवलेलं आहे। नांगरट फन पाळे सगळं केलेलं सर्व आहे। तर आम्ही ह्याची आतुती वाट पाहत होतो आणि ह्याच्यानंतर ह्या 2 ते 3 दिवसामध्ये भरपूर आमच्या खरीप हंगामाला तूर उडीद सोयाबीन हुलगा हरभरे गहू काय ज्वारी असे त्याला खूप आनंद मिळालेला आहे भरपूर आणि समाधानकारक झालेला आहे। ठिकठिकाणी खतांची देखील मागणी होते आहे या खरीप हंगामामुळे। सर्व सोयी आहेत, सर्व आहे। हो, नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर हा जो पाऊस आहे तो प्रत्येक खरीप हंगामासाठी उपयुक्त असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।